जागर जनस्थान मीडिया, उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आपल्या सेवेत। सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी, जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी, वृत्तपत्र। सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज। उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान। जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। नमस्कार, मी सुनील शिंदे। जागर जनस्थानच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। आपण घेतो दिवसभरातील घडामोडींचा सविस्तर आढावा। नाशिक पुणे महामार्गावरील संगमनेर तालुक्यातील चंदनपुरी घाटात मुसळधार पावसामुळे दरडे तसंच दगड महामार्गावर आल्याची घटना घडली आहे। पुणे नाशिक महामार्गावरील चंदनपुरी घाटात जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे। यंदाच्या पावसाळ्यात घाटात दरड कोसळण्याची ही 5वी घटना आहे। सिन्नर ते खेड असे चौपदरीकरण करताना चंदनपुरी घाटात डोंगर फोडून धोकादायक वळणे काढण्यात आली होती। डोंगर फोडण्यासाठी सुरुंगाचा वापर झाल्याने डोंगरांना तडे गेलेत। त्यात पावसाळ्यात पाणी झिरपल्याने मोठे दगड सुटे होऊन सुरक्षा जाळ्यांमध्ये ते अडकले होते। नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चंदनपुरी घाटामध्ये वाहतूक विस्कळीत झालेली पाहायला मिळाली। या घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस तसंच घटनास्थळी दाखल झाले होते। जागर जनस्थानसाठी सचिन सोनवणे, संगमनेर। तर भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते अजित चव्हाण, जागर जनस्थान वृत्त समूहाचे मुख्य संपादक तसंच उद्योजक समीर चव्हाण यांनी आज महानगरपालिका आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आणि त्यांना सदिच्छाही दिल्या आहेत। नाशिक शहरामध्ये आयुक्तपदाचा कार्यभार घेतल्यानंतर श्री चंद्रकांत पुलकुंडवार यांनी प्रशासनाला वेगानं कामाला लावले। महापालिका आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याशी जुने स्नेहसंबंध असल्याने शुभेच्छा देण्यासाठी भाजप प्रदेश प्रवक्ते अजित चव्हाण यांनी चंद्रकांत पुलकुंडवार यांची भेट घेतल्याचं सांगितलंय। नाशिक शहर हे अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरती ख्यातनाम व्यक्तींचं शहर आहे। पुणे महानगरपालिकेच्या धर्तीवर इतिहास प्रसिद्ध विविध क्षेत्रात मोठी कामगिरी करणाऱ्या मान्यवरांच्या निवासस्थानाबाहेर महानगरपालिकेने इथे राहत असल्याचं माहिती फलक लावावे अशी विनंती पालिका आयुक्तांना केली गेली आहे। त्यामुळे पुढच्या पिढीला या ख्यातनाम व्यक्तिमत्वांची माहिती होईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। यावेळी जागर जनस्थानचे मुख्य संपादक उद्योजक समीर चव्हाण यांनी देखील आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांना शुभेच्छा दिल्या। त्याचप्रमाणे जागर कट्टा या लोकप्रिय कार्यक्रमाचं निमंत्रण देखील समीर चव्हाण यांनी पालिका आयुक्तांना दिलंय। जागर जनस्थानसाठी आकाश भालेराव, नाशिक। मंगरुळपीर येथील 4 भुजा मंदिरामध्ये भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य तसंच चितलांगे इंडेन तसंच चितलांगे पेट्रोलियमचे संचालक सामाजिक कार्यकर्ते पुरुषोत्तम लालचंद चितलांगे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला आहे। 4 भुजा मंदिरामध्ये विविध उपक्रमांनी शेकडो चाहत्यांच्या तसंच मित्रपरिवार, भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार तसंच विविध क्षेत्रातील मान्यवर या सर्वांच्या उपस्थितीत हा वाढदिवस साजरा झाला आहे। या प्रसंगी डॉक्टर प्रणय महल्ले, विठाई हॉस्पिटल, अकोला, नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर मनीष पावसे, वाशिम, डॉक्टर स्वीटी गोगटे, दहातोंडे, मनीष भुतडा, अकोला, डॉक्टर जयंत पिंपरकर, डॉक्टर डाळे, रक्त पतपेढी तसंच स्टेट बँकेचे कर्मचारी या सर्वांनी या शिबिरात रुग्ण तसंच विमा सेवा दिली आहे। या शिबिराचा 520 रुग्णांनी निःशुल्क लाभ घेतला तर 250 महिलांनी प्रधानमंत्री सुरक्षा योजनेचा लाभ घेतला तसंच 31 जणांनी रक्तदान देखील केले। यावेळी वृक्षारोपण, फळ वाटप, अन्नदान असे विविध कार्यक्रम चितलांगे इंडेन, भाजप परिवार तसंच मित्र परिवार यांनी केले। चितलांगे इंडेन तर्फे दरवर्षी विविध सामाजिक तसंच लोकोपयोगी कार्यक्रमाचं आयोजन निस्वार्थपणे सुरू असते। जागर जनस्थानसाठी अशोक राऊत, मंगरुळपीर, वाशिम। तर सातूर विभागातून भाजपच्या शशिकांत जाधव आणि पल्लवी पाटील यांच्या मनपा निवडणुकीतील उमेदवारीस विरोध असल्याचं पत्रकही काही स्थानिक नेत्यांनी काढलंय। त्यामुळे पक्षातील दुफळी उफाळून आली आहे। त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजप नगरसेवक शशिकांत जाधव, इंदुबाई नागरे, पल्लवी पाटील, विक्रम नागरे यांनी आमदार सीमा हिरेंवर निशाणा साधत खरमरीत टीका करणारे पत्रक काढलंय। सातपूर विभागातील नगरसेविका माधुरी बोलकर यांच्या कार्यालयात काही दिवसांपूर्वी बैठक झाली होती। त्या बैठकीत नगरसेवक शशिकांत जाधव, पल्लवी पाटील यांच्या उमेदवारीस कार्यकर्त्यांनी विरोध केला होता। त्या अनुषंगाने भाजपमधील स्थानिक नेत्यांनी पत्रक काढले होते। मात्र या पत्रकबाजी विरोधात भाजपातीलच नगरसेवक शशिकांत जाधव, इंदुबाई नागरे, पल्लवी पाटील आणि विक्रम नागरे यांनी पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सीमा हिरे आणि नगरसेवक दिनकर पाटील यांच्यावर ठपका ठेवत त्यांच्यावर सडकून टीका करणारे पत्रक काढले। आमच्यामुळेच आमदार झाले असून सिडकोतून मुलीला उमेदवारी देण्यासाठी
कार्यकर्त्यांवर अन्याय करत असल्याच्या भावना या पत्रातून व्यक्त केल्या गेल्या. त्याचबरोबर ग्रीन जिम खेळणी बसवणे हीच विकासाची कामे आहेत का, असा प्रश्न या निमित्ताने आमदार सीमा हिरे यांनी विचारलाय. आपल्याच पक्षातील नगरसेवकांविरुद्ध षडयंत्र रचणे याला पक्षनिष्ठ म्हणायचे का, असाही प्रश्न या पत्राद्वारे हिरे यांनी विचारलाय. एकूणच शिस्तप्रिय अशी ओळख असलेल्या भाजप पक्षात या निमित्ताने या पत्रकबाजीमुळे दुफळी निर्माण झाली असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. आता याबाबत पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात याकडे भाजपवासियांचं लक्ष लागू नये. ब्युरो रिपोर्ट, जागर जनस्थान, नाशिक. नाशिकच्या मध्यवर्ती भागातील येवलेकर मळ्यात बांधकाम पूर्ण न झाल्याने 20 ते 25 फूट खोल खड्ड्यात पावसाचं पाणी साचलंय. पाण्यामुळे परिसरात डासांचं प्रमाण देखील वाढलंय. या डासांचा त्रास आता स्थानिक नागरिकांना होतोय. परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा सुद्धा साचलाय. त्यामुळे पाण्यात आणि परिसरात साप असल्याची भीती सुद्धा नागरिकांना आहे. या प्रकरणाची तक्रार महानगरपालिकेकडे केली असता प्रशासन उडवाउडवीची उत्तरं देत असल्याचा आरोप नागरिकांनी केला असून त्वरित जागा साफ करून देण्याची मागणी आता नागरिकांनी केली आहे. तुम्ही आता बघत असाल की माझ्या मागे एक 1.5 एकरचा हा प्लॉट आहे आणि या प्लॉटमध्ये ठक्कर बिल्डर यांचा हा जो मॉलचा परिसर आहे, या मॉलमध्ये यांनी नुसतं पाया खोदलेला आहे आणि हा पाया गेली 15 ते 20 वर्षापासून असंच पडलेला आहे. आम्ही येवलेकर मळा या परिसरात राहतो आणि आमच्याबरोबर या परिसरातील जितके नागरिक आहे, बीआयके कॉलेजची बॅक साईड आहे, आम्हा लोकांना गेली 10 ते 15 वर्षांनी ह्या पाण्याच्या साठाचा इतका त्रास आहे की या त्रासामुळे आतापर्यंत आमच्या घरात 10 ते 12 पेशंट हे डेंग्यूचे झालेले आहेत. जागर जनस्थानसाठी भूषण जैन, नाशिक. नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजार समितीने राज्यातील 305 बाजार समित्यांमध्ये राज्यात प्रथम क्रमांक पटकावलाय. राज्यात पहिल्यांदाच बाजार समित्यांची वार्षिक क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजार समितीने राज्यातील 305 बाजार समित्यांमध्ये राज्यात प्रथम क्रमांक पटकावलाय. पणन संचालनालयाकडून यापुढे दरवर्षी अशी बाजार समित्यांची रँकिंग जाहीर करण्यात येणार आहे. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय तसंच ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाअंतर्गत 2021-22च्या कामगिरीच्या आधारावर ही वार्षिक क्रमवारी जाहीर केल्याची माहिती राज्याचे पणन संचालक सुनील पवार यांनी दिली आहे. शेती व्यवसाय आणि स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत महाराष्ट्रातील 305 जेवढ्या बाजार समिती आहेत त्याच्यामध्ये जे मूल्यांकन देण्यात आलेलं आहे त्यामध्ये 200 गुणांपैकी विक्रमी 163 गुण मिळून लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीला पहिल्या क्रमांकाने गौरविण्यात आलेलं आहे. त्यामध्ये मी सर्वच आमच्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे मी सर्वांची आभारी आहे. माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन अर्थात स्मार्ट प्रकल्पांतर्गत या वर्षापासून राज्यातील बाजार समित्यांची वार्षिक क्रमवारी निश्चित करण्यासाठी जागतिक बँकेने निकष ठरवण्यात आले आहे. या निकषांनुसार लासलगाव बाजार समितीने शेतकऱ्यांसाठी आणि इतर मार्केट घटकांसाठी ज्या पायाभूत सुविधा, आर्थिक निकष, वैधानिक कामकाज आणि इतर निकष ठरविलेले आहेत त्याचं मूल्यांकन होऊन बाजार समितीला 200 पैकी 163 गुण मिळालेले असून पणन संचालनालयाने बाजार समितीचा प्रथम क्रमांक मानांकन दिलेला आहे. जागतिक बँकेच्या मदतीने हा प्रकल्प राबवण्यात येतोय. त्यामुळे शेतीमाल विक्रीसाठी नेत असलेल्या बाजार समितीचे स्थान शेतकऱ्यांना समजणार आहे. बाजार समित्यांची रँकिंग निश्चित करण्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतीमालाची विक्री व्यवस्थेसाठी बाजार समितीत असलेल्या पायाभूत तसंच इतर सुविधेनुसार 35 निकष आणि 200 गुणांच्या आधारे ही निवड करण्यात आली आहे. तसंच लासलगाव बाजार समितीस एकूण 200 गुणांपैकी 163 गुण देऊन राज्यस्तरीय क्रमवारीत प्रथम क्रमांक दिलाय. जागर जनस्थानसाठी आसिफ पठाण, लासलगाव. तर मंत्री गुलाबराव पाटील यांनी काल एका प्रसारमाध्यमाला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे हे 2 गट असल्याचं वक्तव्य केलं होतं. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी खळबळजनक विधान केलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे 1-2 नव्हे तर तब्बल 50 गट तयार आहेत. यात माझाही एक गट वेगळा असल्याचं खळबळजनक वक्तव्य करत एकनाथ खडसे यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांना जोरदार टोला लगावलाय. एकनाथ खडसे यांच्या वाढदिवसानिमित्ताने मुक्ताईनगर येथील निवासस्थानी अभिष्टचिंतन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी जिल्हाभरातील विविध क्षेत्रातील मान्यवर तसंच कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 1-2 नव्हे तर तब्बल 50 आमदारांचे 50 गट असल्याचं एकनाथ खडसे यांचं म्हणणं आहे. पक्ष एकच असतो, मात्र वैचारिक आणि व्यक्तिगत मतभेद असू शकतात, असं सूचक वक्तव्य त्यांनी यावेळी केलंय. काय असतं, राजकारणामध्ये भेटीगाठी संस्कृती असते. राज ठाकरे साहेबांना सगळेच भेटतात, अशोक चव्हाण साहेब यांना भेटतात, पण नाशिकला मी पण देवेंद्रजींना भेटलो किंवा कधीतरी कामानिमित्त मी एकनाथ शिंदे साहेबांनाही भेटेल किंवा देवेंद्र फडणवीसांचे मी कदाचित भेट होऊ शकेल विकास कामांच्या संदर्भामध्ये.
तेवढं भेट घेतलं म्हणजे त्याचा काही वेगळा अर्थ काढला पाहिजे राजकीय, असं नाही आहे. ते काय शिंदे गटातले भाजपमध्ये गेले, भाजपमधले शिंदे गटातले गेले, आता घे का गया तो खिचडी में गया असं समजून आपण चालूया. तर काँग्रेसचा एक गट भाजपच्या संपर्कात असून अशोक चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. याच प्रश्नावर त्यांनी आपलं स्पष्ट मत मांडलंय. तर पाचोरा मतदारसंघात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेशाबाबत विचारले असता घी कहा गया खिचडी में गया असं समर्पक उत्तर त्यांनी दिलंय. जागर जनस्थानसाठी किरण चौधरी, जामनेर. अहमदनगर इथे राज्यात सध्या जनावरांना लपी आजाराचे निदान झाल्यामुळे शेतकरी वर्गात भीतीचं वातावरण पाहायला मिळतंय. त्यामुळे शेतकरी वर्गाने लपी आजाराला घाबरून जाण्याचं कारण नाही, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नितीन जोंधळे यांनी सांगितलंय. लपी आजार हा मुख्यतः डासांपासून होतो. या आजाराची निर्मिती प्राथमिक दर्शकनातून दिसून येते. ज्याप्रमाणे चिकनगुनिया, डेंग्यू, मलेरिया हा मच्छरांपासून तयार होतो, तसा हा लपी आजार सुद्धा डासांपासून तयार होतोय. त्यामुळे गाय, बैल यांच्या गोठ्याजवळ पाण्याची साठवणूक करू नये. मुख्यतः हा आजार डासांपासून होत असल्या कारणाने मच्छरांची पैदास होणार नाही याची प्रथम काळजी घेतली पाहिजे. जिल्ह्यामध्ये आणि संगमेश्वर तालुक्यातील सादरपूर भागामध्ये लंपी स्किन डिसीज हा एक विषाणूजन्य आजार याचं निदान झालेलं आहे. आणि लंपी स्किन डिसीज हा एक विषाणूजन्य आजार आहे. याच्यामध्ये प्रामुख्याने जनावराला ताप येतो, 2-3 दिवस 104 ते 105 पर्यंत ताप असतो आणि त्याच्या अंगावर गाठी येतात. काही जनावरांमध्ये पायाला सूज येणे, पुढच्या आणि मागच्या पायाला सूज. निरगुडीचा पाला, लिंबाचा पाला गोठ्याच्या अवतीभोवती जाळून मच्छर निर्मूलन केलं पाहिजे. तसंच या आजाराचे प्रमुख लक्षण म्हणजे जनावरांना ताप येत असतो. तापापासून जनावरांच्या अंगावर गाठी तयार होतात. या गाठी फुटल्यानंतर त्याच्या जखमा होतात. मुख्यतः करून हा आजार देशी गायींना जास्त होण्याचा संभव आहे. यामध्ये गीर गाय, गावठी गाय यांचा देखील समावेश आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाने घाबरून न जाता पशुवैद्यकीय अधिकारी वर्गाशी संपर्क साधून लपी आजारावर मात करावी. जागर जनस्थानसाठी सचिन सोनवणे, संगमनेर. निफाड तालुक्यातील सायखेडा येथील गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. या पाण्यामध्ये एक गाय आणि 2 घोड्यांच्या शिंगरूंना गोदावरी नदीला आलेल्या पुरातून वाचवण्यात चांदोरी येथील स्थानिक आपत्ती व्यवस्थापून समितीला यश आलंय. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर इगतपुरी तालुक्यात संध्याकाळी आणि रात्री उशिरा पावसाने जोरदार बॅटिंग केल्याने गोदावरी आणि दारणा नदीला अचानक पूर आल्याने निफाड तालुक्यातील सायखेडा येथील गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. या पाण्यामध्ये गाय आणि 2 घोड्यांचे शिंगरू अडकून पडले होते. बुडण्याच्या भीतीने शेतकरी किसन जाधव यांनी चांदोरी येथील स्थानिक आपत्ती व्यवस्थापन टीमचे प्रमुख सागर गडाख यांना ही माहिती दिली आणि ते त्यांच्या पथकासह विलास सूर्यवंशी, फकीरा धुळे, बाळू आंबेकर, किरण वाघ, कृष्णा धोंडगे, अजय चारुस्कर, वैभव जमदाडे तसंच लाईव्ह बोटच्या मदतीने गाय आणि घोड्यांच्या शिंगरूंना वाचवत त्यांना जीवनदान दिल्याने चांदोरी येथील स्थानिक आपत्ती व्यवस्थापन समितीचे सर्वत्र कौतुक केले जाते. जागर जनस्थानसाठी आसिफ पठाण, लासलगाव. आध्यात्मिक कवी, लेखक, मार्गदर्शक तसंच टीव्ही कलाकार, ध्यान प्रशिक्षक ब्रह्मकुमार डॉक्टर विवेक वर्मा यांनी नाशिक स्थित ब्रह्मकुमारी संस्थेच्या केंद्रास भेट दिली. यावेळी राजयोगिनी ब्रह्मकुमारी पूनम दिदी यांनी त्यांच्याशी अध्यात्माविषयी चर्चा केली आहे. यावेळी त्यांनी तरुणांवर लक्ष केंद्रित करून विशेष मार्गदर्शन केलंय. ओम शांती. आजच्या पोळ्याच्या सणाच्या आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. खरोखरच भारत देश हा खूप महान देश आहे, ज्याच्यामध्ये प्रत्येकाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. आज आपण जेव्हा समाजामध्ये वावरतो आहे तर अनेकानेक गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागतंय आणि सामोरं जात असताना खूप साऱ्या गोष्टींचा विचार आपल्या मनात चालत असतो. किंवा आज लहान मुलापासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या तोंडामध्ये टेन्शन हा शब्द आहे. पण माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, तुम्ही फक्त हा विचार करा की भगवंताने जे आपल्याला इतकं सुंदर जीवन दिलेलं आहे ते फक्त तणावग्रस्त राहून जीवन जगण्यासाठी नाही, पण त्यापासून मुक्त होणंही आपण शिकू शकत असतो. तर आज आपल्यामध्ये माउंट आबूहून आलेले ब्रह्मकुमार विवेक भाईजी आपल्या नाशिक या पुण्यनगरीत पोचलेले आहे आणि खरोखरच हे आपलं खूप मोठं भाग्य आहे की ते आपल्यामध्ये आहेत. आणि मला खूप विशेष वाटतं आहे की माझं खूप मोठं भाग्य आहे की त्यांचा परिचय देण्याचा चान्स आज मला भेटलेला आहे. ते फक्त गाणे लिहितातच इतकं नाही, पण खूप सुंदर कविताही त्यांनी रचलेल्या आहे त्यांच्या जीवनामध्ये.
हजारो गाणेही त्यांनी लिहिलेले आहे आणि त्यासोबत अनेकांचं जीवन बनवण्यासाठी त्यांनी विविध विषयांवरती प्रवचनं देखील दिलेले आहे. ते आता माउंट आबू इथे त्यांच्या सेवा देत असतात जवळजवळ 35 वर्षापासून. आणि कालच ते आपल्या नाशिक पुण्यनगरीत आलेले आहे आणि आज त्यांचं मी या स्टुडियोमध्ये खूप खूप स्वागत करते आहे. भाई जी, आपका बहुत बहुत स्वागत है. और हम आपसे ये जानना चाहते हैं कि ब्रह्मा कुमारीज इंस्टीट्यूशन है, तो ब्रह्मा कुमारीज इंस्टीट्यूशन का पर्पस क्या है? और हमने काफ़ी बार सुना है कि हमें अपना जीवन पॉजिटिव बनाना चाहिए, लेकिन हम अपने थिंकिंग को पॉजिटिव रखने के लिए क्या कर सकते हैं, वो आप हमें गाइड करें. बहुत बहुत शुक्रिया पूनम बहन. मेरा लिखा एक शेर है कि ज़िंदगी खूबसूरत है, बस जीना सीखना है. ज़िंदगी खूबसूरत है, बस जीना सीखना है. अपने ज़ख्मों को खुद ही सीना सीखना है. हर पल में आनंद है विवेक, बस आनंद पीना सीखना है. तो प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरी विश्वविद्यालय का यही लक्ष्य है कि जो ये हमारी जीवन यात्रा है, जो समय है हमारे जीवन का, वो बहुत अच्छा बीते, वो बहुत सुखमय हो, वो बहुत शांति से भरा हो, वो बहुत आनंद से भरा हो. इसके लिए जो प्रजापिता ब्रह्मा कुमारीज़ हैं वो मेडिटेशन सिखाते हैं, राजयोग का प्रशिक्षण देते हैं, साथ साथ 7 दिन का कोर्स इनिशियल दिया जाता है, जिससे सारा मनोस्थिति है वो बदल कर एक शुभ हो जाती है. तो उससे जो चिंतन है अपना संवरता है, उससे हमारा आहार संवरता है, व्यवहार संवरता है, और उससे ध्यान से राजयोग से हमारा जीवन भी संवरता चला जाता है. तो राजयोग प्रशिक्षण द्वारा, विभिन्न कोर्सेज द्वारा, अनेक कॉन्फ्रेंसेस के द्वारा उनका लक्ष्य इतना ही है कि मानव जीवन बहुत सुंदर और सुखद हो, आनंदमय हो. हम आपको ये भी पूछना चाहेंगे कि जबकि आज मैक्सिमम पेशेंट अगर हम देखें तो साइकेट्रिस्ट के पास बहुत दिखाई देते हैं या डिप्रेशन के केसेस बहुत बढ़ते जा रहे हैं, तो आप हमारे दर्शकों को कुछ ऐसे टिप्स बताइए कि हमारे सारे की सारे भाई बहनें टेंशन से फ्री हो जाएं और वो डिप्रेशन से फ्री होकर के उनका जीवन ना बहुत अच्छे से जिए. क्योंकि हमें ऐसा लगता है कि भगवान ने जीवन जीने के लिए सबको बहुत अच्छे तरीके दिए हुए हैं, लेकिन ये निगेटिविटी से वो कहाँ ना कहाँ हार खा जाते हैं. तो प्लीज़ आप हमें टिप्स बताइए ताकि हमारे भाई बहनें बहुत अच्छे से उसमें से कुछ ले सके. देखिए पूनम बहन, ये जो युग है ना, ये ऐसा, इसमें हर कोई लाभ चाहता है, और ये हमें जीवन में सदा याद रखना चाहिए कि नेगेटिव होने में कोई भी लाभ नहीं है. एक तो मन स्थिति खराब होती है, उससे तन भी खराब होता है, उससे हमारे कार्य पर भी असर पड़ता है, उससे वातावरण भी असर पड़ता है, उससे हमारे संबंधों में भी असर पड़ता है. तो नेगेटिव होने से कोई लाभ है ही नहीं है, तो उसे रखना ही क्यों है, उसे छोड़ देना चाहिए. शुभ होने से शुभ कार्य होता है. जैसी हमारी मनोस्थिति होती है वैसे हालात हमारे स्वतः बनते जाते हैं. तो पहले तो अपने आप से ये ज़रूर पक्का करना चाहिए कि मुझे हर हालात में पॉजिटिव रहना है. यदि आप अपने मन को ऐसी दिशा दे देते हैं कि मुझे हर हालात में पॉजिटिव रहना है, तभी तो आप रास्ता निकालेंगे. आपने छोटे से कहीं कुछ खरीदने भी जाना हो तो पहले आप अपने आप से कहते कि मुझे जाना है, तो कदम अपनी ओर बढ़ जाते हैं उस ओर. तो पहले अपने आप से वादा करें कि मुझे हमेशा पॉजिटिव रहना है, क्योंकि पॉजिटिव रहने में ही लाभ है, और उसके लिए हमें सीखते रहना चाहिए, है ना. आपको आपके आसपास बहुत सारे आध्यात्मिक ज्ञान के कुछ पुस्तक मिलेगी, नहीं तो ब्रह्मा कुमारी सेंटर पे आइए, हम सिखाते हैं सभी को कि कैसे पॉजिटिव रहा जाता है. और एक बार आप उस यात्रा में सीखने की शुरू कर देते हैं तो फिर सीखते चले जाते. तो दूसरा चीज़ सीखने का, कि मुझे उसे सीखना है. अपने आप कुछ नहीं होता. एक साइकिल चलाना भी सीखना हो तो सीखना पड़ता है ना, पैडल मारने पड़ते हैं. ऐसे पॉजिटिव कैसे रहा जाता है. मेरी लिखी एक छोटी सी कविता है कि जहाँ मिलते दिखते हैं धरती गगन, वहाँ जाओ तो मिलते हैं और कहीं. आसमां आगे और भी है, न रुक जाना किसी मोड़ पे कहीं.
रहने से ज्यादा है कि जीकर देखो, अभिमान के प्याले छोड़कर किसी के दुख दर्द पीकर देखो, बन जाओ भरपूर वृक्ष की डाली, खुद ही को कब झुका कर देखो, जो झुक गया हो आगे उसे गले से लगा कर देखो, ना देखो किसी को रूखी नजरों से, देख कर जरा सा मुस्कुरा दो, शायद अंधेरी हो जिंदगी किसी की, तुम एक मुस्कुराहट का चांद तो सजा दो। सब जिए खुशी से दुनिया में, सुख से दुनिया में, नहीं रह सकते यहाँ अकेले हम ही, आसमां आगे बहुत और है, जहाँ मिलते दिखते ये गगन ज़मीन, जहाँ मिलते दिखते ये गगन ज़मीन। तो जो भी हमारी आज अवस्था है, जिस भी आज हम मनोस्थिति में, अगर कोई डिप्रेशन में चला गया है, कोई लोनली महसूस करता है, कोई भी अवस्था है, तो उससे ऊंची अवस्था है और हर कोई उसे पा सकता है, लेकिन आपको थोड़ा सा आगे चलना होगा। दूसरी एक चीज़ बहुत ज़रूरी है ध्यान रखने वाली, कि जो हो रहा है वो अच्छे के लिए हो रहा है। मानो आप इस सृष्टि पे, इस दुनिया में किसी भी चीज़ को सदा के लिए नहीं पकड़ सकते हैं, है ना, वो आगे चलना है। और दुनिया के अगर महान लोगों के अगर जीवनियाँ पढ़ी जाएं तो सबके जीवन में ऐसे बहुत कठिन हालात आए हैं और उन्हीं से नए द्वार खुलते हैं। और यदि आपके जीवन में डिप्रेसिव है, सुसाइडल थॉट्स चल रहे हैं, बहुत स्ट्रेस है, तो फिक्र मत कीजिए, यहीं से आपको नए द्वार खुलेंगे। आप अपनी नज़र ज़रा सूरज की ओर, रोशनी की ओर, ज्ञान की ओर लगाइए, कुछ अच्छे लोगों से मिलिए या ब्रह्मा कुमारी इसके सेवा केंद्र पर आइए, आपके जीवन में बड़े सुंदर और सुखद रास्ते खुलते चले जाएंगे। कितना अच्छे से भाई साहब ने हमें बताया कि हम अपने लाइफ में पॉजिटिविटी को लाएं तो कैसे लाएं। और हम अगर देखें तो जो हम सुनते हैं कि जो हुआ वो अच्छा हुआ, जो हो रहा है वो भी अच्छा, और जो होगा वो भी अच्छा। इसलिए कोई भी बात थोड़े समय के लिए आती है, लेकिन वो थोड़े समय खुद को संभालना बहुत बहुत ज़रूरी है। और जैसे आपने देखा होगा कि हम अपने मोबाइल को चार्ज करते हैं, बैटरी लो हो जाती है, फिर हम उसको चार्ज करते हैं। तो भाई साहब, हम आपको ये पूछना चाहेंगे कि क्या हम खुद को भी चार्ज कर सकते हैं, और हम किसके साथ कनेक्शन जोड़ें जो हम खुद को चार्ज करें? देखिए जी, सच्चाई ये है कि आप जब घर से बाहर निकलेंगे तो ज़्यादातर हालात लोग ऐसे होंगे जो बैटरी डिस्चार्ज करने वाले होंगे, लो ही आने वाले हैं। अपनी बैटरी तो खुद ही चार्ज करनी पड़ती है। मुझे याद है जब हम छोटे छोटे होते थे, साइकिल बड़े होते थे उस समय, हम छोटे होते थे, और कभी हवा कम हो जाए ना तो बड़े, हमारे लिए वो पंप बड़े होते थे, सीखते थे जब, तो बड़ी मुश्किल से उसमें हवा खुद ही भर लेते थे। तो कहने का मतलब कभी कभी अपने को खुद ही मोटिवेट करना पड़ता है, दूसरा कोई नहीं कर सकता है। अपने आप को शुद्ध संकल्पों में खुद ही रमन करना सिखाना पड़ता है। और हर थॉट जो है वो हमारे शरीर से पेनिट्रेट होकर एक एक सेल से गुजरता और अनुभूति कराता है। जो भी पॉजिटिव थॉट है, अच्छा थॉट है, वो आपको चार्ज करता है, और जो भी नेगेटिव थॉट है वो आपको डिस्चार्ज करेगा। बड़ा सिंपल है। यदि आपको कुछ सोच के दुख महसूस हो रहा है, आप लो महसूस कर रहे हैं, तो वो नेगेटिव है और छोड़ दीजिए। जो स्मृति रखने से, अच्छी स्मृति रखने से आप अच्छा महसूस कर रहे हैं, तो वो चार्ज होगा। और दूसरा चार्जिंग का तरीका होता है कि आप सोर्स पावर से आप लगाइए तो आप चार्ज हो जाएंगे। और ईश्वर से भरा सोर्स कोई नहीं है। दुनिया में तो सब दुख शांति से पहले ही भरे हुए हैं, हालात ही ऐसे, लेकिन एक ईश्वर ही ऐसा है, परमपिता परमात्मा ऐसे हैं जिन्हें लोग अल्लाह, गॉड, ईश्वर कहते हैं, जो प्रेम का सागर है, सुख का सागर है, आनंद का सागर है, शांति का सागर है, ज्ञान का सागर है, पावनता का सागर है, शक्ति का सागर है। अपने मन को उस पर केंद्रित कीजिए, उससे बात कीजिए। संग का रंग लगता है। बहुत सारे लोग कहते हैं भगवान को क्यों याद करें, भगवान को क्या मिलेगा, उसमें क्या बदलेगा। ईश्वर को याद करने में ईश्वर में कुछ नहीं बदलता है, हम बदल जाते हैं, क्योंकि हम जिसके संग में आते हैं उसका रंग लगता है। और जो प्रेम, सुख, शांति, आनंद का सागर है, जब अपने मन को उसको टिकाते हैं उस पर, तो वो हमारी चार्जिंग स्वतः शुरू होनी हो जाती है। और जितना उतना उसका संग लेंगे, सदा प्रफुल्लित, आनंदित, खुशियों से भरा जीवन होगा। तो अपने आप को खुद भी चार्ज करना सीखना है कि कैसे हर शुद्ध संकल्प द्वारा हम खुद को चार्ज करें, अपने दृष्टिकोण को अच्छा रखें, नज़र अच्छी चीज़ों पे रखें, नज़रिए को अच्छा रखें, और ईश्वर पर जो परमात्मा है, जो प्रेम शांति का सागर है, उससे योग लगाएं। तो वो सबसे शुभ योग है। उस योग से
हमारे जीवन के सब योग शुभ होते चले जाते हैं। बहुत बहुत शुक्रिया आपका, जो आपने बहुत अच्छे से हमें बताया कि हम कैसे खुद की चार्जिंग कर सकते हैं। और वैसे भी अभी श्रावण मास चल रहा है और इस श्रावण मास में हम उस शिव जी की बहुत प्यार से पूजा करते हैं। तो सभी आत्माओं का जो पिता है वो एक ही है, सभी धर्म आत्माओं का पिता एक ही है। हम आप सभी को ये निमंत्रण देते हैं कि ज़रूर आप ब्रह्मा कुमारीज़ के कोई भी सेंटर्स पर जाइए और ज़रूर आप बेसिक 7 दिन का कोर्स कीजिए जो निशुल्क है। सिर्फ रोज़ 1-1 घंटा आप निकालिए तो डेफिनेटली आप सभी चिंताओं से फ्री हो सकते हैं। तो भाई साहब, आप हमारे बीच में आए, आपका बहुत 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 शुक्रिया। और आप फिर से यहाँ पर पधारें, ये हम आपसे निवेदन करते हैं। ओम शांति। बहुत बहुत शुक्रिया बहन जी, ये जो आपने निमंत्रण दिया बहुत अच्छा, क्योंकि सबको जीवन में ना एक कदम बढ़ाना पड़ता है। हम जहाँ हैं और जैसा सोच रहे हैं फिर तो हालात बदलेंगे ही नहीं, तो पुरुषार्थ कदम बढ़ाना ज़रूरी है। क्योंकि इंतज़ार नहीं करना है, इंतज़ाम करना है, आगे बढ़ना है। इंतज़ार वो पिंजरे की कैद है जो कभी हटती नहीं, अपना आत्मदीप जलाना किसी के भरोसे रात कटती नहीं, और तकदीर चल के हासिल होती है, तकदीर खैरात में कभी बढ़ती नहीं। नासिकागढ़ बहुत अच्छा लगा। यहाँ के सब क्षेत्रवासियों के लिए, नागरिकों के लिए हमारी बहुत बहुत शुभकामनाएं हैं। सबका जीवन बहुत सुखद हो, बहुत आनंदित हो। ओम शांति। ओम शांति। या बातमीसोबतच वेळ झाली इथेच थांबण्याची। आपण पाहत राहा जागर जनस्थान। स्वतःबरोबर इतरांची काळजी घ्या आणि सुरक्षित राहा।